नमस्कार, ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी सोप्या भाषेत कायदेशीर माहिती घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ ऐकता, त्याच्यावरती प्रश्न देखील विचारता। माझी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा। तुम्हाला कोणता विषय जाणून घ्यायचा आहे कायदेशीर तो आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यापर्यंत त्या विषयातली माहिती नक्की घेऊन येऊ। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा समकालीन म्हणजे सध्या जी एकूण महाराष्ट्रातली भारताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये अगदी योग्य असा व्हिडिओ आहे। गेल्या काही वर्षामध्ये शहरांकडे मुलांचा जो ओढा आहे, मुला मुलींचा तो वाढलेला आहे। मग एखादा भाऊ, समजा 3-4 भाऊ असतात किंवा 2 भाऊ 2 बहिणी असतात, किंवा असं धरा की 2 भाऊ आहेत, किंवा असं धरा की 1 भाऊ 1 बहीण आहे। त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण पुण्यात येतो, तो तिथे सेटल होतो, आणि जो दुसरा भाऊ असतो तो तिथे शेती करत असतो, किंवा बहीण सासरला गेलेली असते। आणि मग अशा वेळेस जो भाऊ शहरात आलेला असतो तो कालांतराने त्याची जी जमीन आहे त्या जमिनीतला हिस्सा हा भावाकडे मागतो, किंवा 2005च्या कायद्यानुसार आता मुलींनाही वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिलेला आहे, तर मुली देखील भावाकडे समान हक्क मागतात। आणि मग खरी वादाची ठिणगी पडते आणि वाद चालू होतात। आता समजा भाऊ बहीण समंजस असतील तर वाद होत नाहीत। त्याच्यासाठी तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन रीतसर वाटणीपत्र नोंदवू शकता, किंवा तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारला अर्ज करू शकता। त्याच्या खाली तहसीलदार शेत जमिनीची वाटणी तुम्हाला करून देतो। ती वाटणी झालेली ऑर्डर घ्यायची, तलाठ्याकडे जायचं, तलाठ्याला ऑर्डर द्यायची, आणि तलाठी तुमची खातेफोड करतो। आता मित्रांनो, खातेफोड हा वेगळा प्रकार आहे आणि फाळणी सातबाऱ्याची हा वेगळा प्रकार आहे। आज आपण सगळ्या विषयांचा उहापोह करणार आहोत। पण समजा, आणि आजकाल हे बहुतेक घरांमधलं चित्र आहे की जो भाऊ गावाकडे शेती करत असतो तो शहरातल्या किंवा नोकरी धंदा करणाऱ्या भावाला सगळा हिस्सा द्यायला तयार नसतो, किंवा चांगली जमीन द्यायला तयार नसतो। आणि मग वाद सुरू होतो, आणि मग असा वाद सुरू झाल्यानंतर या वादावरती उपाय काय? तर मित्रांनो, मी जे अनुभव घेतलेले आहेत गावागावांमधले, तर सुरुवातीला मला असं वाटतं की गावामध्ये पंच समिती असते। त्या पंच समितीसमोर तुम्ही सगळे जे कोण भाऊ असाल त्यांनी बसावं आणि सामोपचाराने ज्या काही जमिनी आहेत त्या अर्ध्या अर्ध्या वाटप करून घ्याव्यात। आता ह्याच्यामध्ये जर का गावाकडचा भाऊ असा म्हणत असेल, किंवा त्या बहिणीचा भाऊ असा म्हणत असेल की इतके वर्ष जमीन मी कसतोय, मी कष्ट घेतलेले आहेत, मी त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत, तर मला चांगली जागाच मिळाली पाहिजे, तर मित्रांनो असं होऊ शकत नाही। कायद्याने सर्वांना सर्व ठिकाणी समसमान हक्क मिळाला पाहिजे। परंतु जर का तुम्हाला वादविवाद वाढवायचा नसेल तर मात्र कोणीतरी एकाने मागचं पाऊल घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज करावी लागते, आणि मग पंच समिती समोर असा जो तुमचा वाटणीचा मुद्दा आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो। पण समजा की पंच समिती समोरही कुठल्याच भावाने माघार घेतली नाही, तर मग मात्र मित्रांनो तुम्हाला दिवाणी न्यायालयाकडे जाण्याशिवाय कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही। आता दिवाणी न्यायालयात जायचं म्हटलं की तुम्हाला कागदोपत्री पुरावे गोळा करणं आलं, तर असे कागदोपत्री पुरावे काय असू शकतात? तर वाटणी ही सगळ्यात महत्वाचं वडिलोपार्जित मिळकतीची होते। एखाद्याने जर का स्वकष्टार्जित मालकीची मिळकत असेल तर ती वाटणीमध्ये धरली जात नाही। आता वडिलोपार्जित मिळकत म्हणजे काय? तर वाड वडिलांकडनं, म्हणजे किमान 4 पिढ्या वरती आणि 3 पिढ्या खालती, अशी जर का ती जमीन आलेली असेल तर आणि तरच त्या जमिनीला वडिलोपार्जित जमीन म्हटलं जातं।
आता ही वडिलोपार्जित जमीन आहे का नाही, हा जो दावा लावतो त्यांनी सिद्ध कसं करायचं? तर मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 1950 सालापासूनच 7 बाऱ्याचं रेकॉर्ड तुमच्या तहसीलदार कार्यालयामधनं काढावं लागेल. त्याच्यावरचे सगळे फेरफार काढावे लागतील. त्या दोन्हीच्या आधारे महा सेवा केंद्रात जाऊन तुम्हाला तुमची वंशावळ तयार करावी लागेल. म्हणजे मी जसं इथं दाखवलंय तसं, की समजा आबासाहेब हे चौथ्या पिढीतले आहेत, म्हणजे वरती आपण खाली खाली येऊयात. त्याच्या खाली त्यांचा मुलगा आहे, समजा रावसाहेब आहे, दिलीपराव आहे, अंबादास आहे. ही 3 मुलं आहेत. परत या 3 मुलांची जी काही मुलं असतील ती अ ब क ड XYZ ABC, बरोबर आहे. आणि त्यांच्या खाली जी मुलं असतील तर ह्या सगळ्यांची ही वडिलोपार्जित जमीन आहे. अशी वंशावळ तुम्हाला महा सेवा केंद्रात जाऊन पहिल्यांदा तयार करणं अतिशय गरजेचं आहे. कारण वाटणीचा जर का दावा तुम्हाला कोर्टामध्ये लावायचा असेल तर 50 वर्षाचे 7 बारे, त्याच्यावरचे सगळे फेरफार आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ही वंशावळ. आणि मग या वंशावळीमध्ये तुमच्या वडिलांच्या वाट्याला येणारा हिस्सा, परत एकदा ऐका, या वंशावळीमध्ये तुमच्या वडिलांच्या वाट्याला येणारा हिस्स्यापैकी हिस्सा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आजोबाच्या हिस्स्यामध्ये तुम्हाला हिस्सा नाही मिळणार आहे. म्हणजे तुमच्या आजोबाला समजा 2 बहिणी आणि 2 मुलं असतील तर तुमच्या वडिलांचा हिस्सा 1/4 झाला. त्या 1/4 हिस्स्यामध्ये तुमचा हिस्सा असणार आहे आणि तो हिस्सा तुम्हाला कोर्टाकडनं मिळवावा लागेल. याला तुकडेबंदी कायदा देखील लागू होतो. समजा एखाद्या तुकड्याचा, म्हणजे एखाद्या शेत जमिनीचा 10 गुंठ्याच्या खाली समजा तुकडा पडत नसेल तर अशा वेळेस कोर्टमध्ये चिठ्ठ्या टाकून ती जमीन कोणाला मिळणार हे ठरवलं जातं. आणि ज्याला ती जमीन मिळणार नाहीये आणि ज्याला ती मिळालीये त्यांनी ज्याला जमीन मिळालेली नाहीये याला बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा लागतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं की ही अगदी थोडक्यात सोप्या भाषेतली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद.